गणेश जयंती गुरुवारी. आजचा दिवस चुकवू नका. हा योग फार दुर्मिळ आहे. सर्व स्वामी भक्तांचे मनापासून या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. तर आज आहे गणेश जयंती गुरुवारी. तीही गुरुवारी आले म्हणजे आजचा दिवस चुकून चालणार नाही, कारण हा योग फार दुर्मिळ आहे. गणेश जयंतीचा योग गुरुवारी येणं म्हणजे स्वामी समर्थ भक्तांसाठी काय करावे हा एक मोठा प्रश्न आहे. आज आपण बघूयात या व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम गणपतीला दुर्वा अर्पण करणे, पिवळा दिवा लावणे, 11 वेळेला स्वामी समर्थ महाराज तसेच गणपती बाप्पा यांचे पूजन करणे. तर गुरुवार, गुरुचा वार आणि गणेश जयंतीचा पवित्र दिवस. आज गणपती बाप्पा आणि श्री स्वामी समर्थ दोघांचे एकत्र कृपा आपणास लागते. मनापासून ओम गण गणपते नमः आणि श्री स्वामी समर्थाय नमः हे नामस्मरण तुम्ही विघ्न दूर करू शकतात आणि जीवनात शुभारंभ नक्कीच करू शकता. तर सर्वप्रथम आपण गणेश जयंती गुरुवारी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष, यामध्ये गणेश जयंती गुरुवारी का आली, स्वामी समर्थ महाराजांची कृपा घेऊन आपण हे बघणार आहोत. तर नमस्कार भक्तांना. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस खूप खास आहे, कारण गणेश जयंती गुरुवारी आलेली आहे. गणपती म्हणजे विघ्नहर्ता आणि गुरुवार म्हणजे स्वामी समर्थ महाराज, गुरूंचा वार. आज गणपती बाप्पा आणि श्री स्वामी समर्थ दोघांची कृपा एकाच दिवशी आपणास लाभणार आहे. पण हा योग विशेष आहे आणि आज काय केल्याने जीवनातील अडथळे दूर होतील ते आपण आज समजावून घेणार आहोत. गणेश जयंती म्हणजे भगवान गणपती प्रगटतील. शास्त्र सांगते, कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी गणपतीचे स्मरण केल्याशिवाय कार्य सिद्ध होत नाही. गणपती म्हणजे बुद्धी, विवेक, नियम, विनय आणि विघ्नांचा नाश होय. आजच्या दिवशी केलेली गणपती पूजा नवीन सुरुवातीसाठी अत्यंत फलदायी मानली जाते. गुरुवारी भक्त हो, स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी. गुरुवार हा गुरूंचा वार आहे. गुरु म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा मार्ग. तसेच या दिवशी केलेली प्रार्थना ही लवकर फळ देते असे मानले जाते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्यांच्या मनी श्रद्धा आहे त्यांच्या पाठीशी मी सदैव उभा आहे. स्वामी समर्थ हे गुरुदत्ताचे जिवंत रूप आहे. गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि स्वामी समर्थ त्या बुद्धीला योग्य मार्ग दाखवतात असे आपण म्हणणे काही चुकीचे ठरणार नाही. आज गणपतीचे पूजन करून स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण केल्याने जीवनातील गोंधळ नक्कीच दूर होतो. यामध्ये भक्तिकथा अशी आहे की एक भक्त होता, त्याचे काम घडले होते आणि काम अडकले होते. घरात अडचणी होत्या. गणेश जयंती गुरुवारी आली. त्याने सकाळी लवकर उठून गणपती महाराजांना दिवा अर्पण केला आणि मनोमन म्हटले, श्री स्वामी समर्थ माझ्या आयुष्याचा मार्ग दाखवा. त्या दिवसापासून त्याच्या अडीअडचणी दूर होण्यास मदत झाली. जरी सकाळी तुम्ही आंघोळ करून गणपतीसमोर पिवळा दिवा लावला, दुर्वा आणि फूल अर्पण केले, तसेच सांगितलेला ओम गण गणपताय नमः आणि श्री स्वामी समर्थ असा जप मनपूर्वक शांततेने केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. आजच्या दिवशी सर्वप्रथम काय करू नये हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. राग, वाद, खोटे बोलणे, कोणाचाही अपमान. आजचा दिवस मन, वाणी आणि कृती हा शुद्ध ठेवण्याचा आहे. शेवटचा संदेश या व्हिडिओतून मला स्वामी महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून सर्व भक्तांना असा द्यावा वाटतो की भक्त हो, गणपती बाप्पा विघ्न दूर करतात आणि श्री स्वामी समर्थ आपल्याला त्या विघ्नांपासून सहित सलामत बाहेर काढतात. आजचा दिवस मनापासून साजरा करणे म्हणजेच श्री स्वामी समर्थांची कृपा लाभणे अशीच आहे. तर सर्व स्वामी भक्तांना अशाच व्हिडिओसाठी
या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. तर आज म्हणजे खास गणेश जयंती गुरुवारी. तर आज स्वामी समर्थांची कृपा सर्व भक्तांना लाभो आणि गणपती बाप्पा सर्व भक्तांचे विघ्न दूर करतो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि थांबते. सर्व स्वामी सेवेकऱ्यांना माझ्याकडून पुन्हा एकदा गणेश जयंतीच्या शुभकामना आणि श्री स्वामी समर्थ आणि जय गणपती बाप्पा मोरया.